हॅलो नमस्कार, स्वागत आहे मैत्रिणींनो तुमचं आपल्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये। तर मैत्रिणींनो, सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ आणि ओम साईराम। तर मैत्रिणींनो, आज आहे 6 तारीख बुधवार आणि आज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी। तर त्याच्याही तुम्हा सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझ्याकडनं माझ्या परिवाराकडनं खूप खूप अभिवादन। तर चला मैत्रिणींनो, आजच्या व्लॉगला जे ती सुरुवात करूया। तर आजचा व्लॉग जो आहे तो खूप जास्त एनर्जेटिक आणि असा पॉवरफुल आणि क्रिएटिव्ह असा असणार आहे। तर तुम्ही आता ही व्हिडिओ बघत आहात ना, तर ही व्हिडिओ पूर्ण एंड रिझल्ट आहे, म्हणजे शेवटी सगळी किचनची आवराआवर झाल्यानंतरची हा रिझल्ट आहे। तर मी जे आहे आपण बघितलंच की सुरुवातीलाच मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे की प्लॅनिंग असल्याशिवाय आपण जे ते कुठलंही काम करणं म्हणजे ते मूर्खपणाचंच ठरतं। तर मी जे ते माझं म्हणजे प्लॅनिंग म्हणा किंवा मग नियोजन म्हणा माझ्या किचनमध्ये आणि पूर्ण घरच हँडल करत असताना किंवा माझं यूट्यूबचं क्षेत्र मी जे निवडलेलं आहे, माझ्या फॅमिलीत कोणीही यूट्यूब क्षेत्रात नाही आहे, तर थोडंसं वेगळं असं यूट्यूब क्षेत्र निवडलेलं आहे। तर याचीही माझी काहीतरी प्लॅनिंग आहे, त्याच पद्धतीने माझ्या किचनमध्येही मी प्लॅनिंग ठेवत असते आणि मी कधीही माझ्या आवाक्याबाहेर जाऊन किंवा खूप जास्त ओव्हरलोड काम करत नाही, कारण की मी ही प्लॅनिंग ठेवलेली आहे माझ्या कामाची। तर मी काय करत असते, कशी करत असते काम माझं आणि कशा पद्धतीने मी माझं किचन जे ते असं व्यवस्थित नीट अँड क्लीन ठेवत असते, सगळ्या वस्तू जिथल्या तिथे कसे जातात, कसं करते मी ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज। तर ही बघा, इथे बघू शकता तुम्ही, ही इलेक्ट्रिक कॅटल जी आहे ना ती सुद्धा मी क्लीन केलेली आहे। ओव्हन, एअर फ्रायर, मिक्सर, ग्राइंडर सगळे क्लीन केलेले आहे आणि त्याला कारण म्हणजे एकच आहे की मी सगळ्या गोष्टींना जे ते नियोजन ठेवत असते। 15 दिवस झाले की म्हणजे दर 15 दिवसाला मी माझं किचन जे ते असं क्लीन करत राहते। दिवसातले आपल्याला अगदी आता मी तर व्हिडिओ बनवत होते त्यामुळे मला 3-4 तास लागून गेले, पण आपण व्हिडिओ बनवत नसताना म्हणजे असं डायरेक्टली आपण ज्या वेळेला काम करतो ना, तर एक सलग जर काम केलं तर डायरेक्टली आपण 1 तासात सगळं किचन जे ते व्यवस्थित आवरू शकतो आणि एक ना एक वस्तू आपण व्यवस्थित क्लीन करून जे ते पूर्ण किचन जे ते व्यवस्थित आवरून ठेवू शकतो। तर मी 15 दिवसातून एकदा अशा पद्धतीने माझं किचन जे ते क्लीन करत असते आणि त्यानंतर 8 दिवसातून एकदा जो हॉल आहे, लिव्हिंग रूम आहे तो क्लीन करत असते आणि 8 दिवसातून एकदा जो माझा बेडरूम आहे तो क्लीन करत असते। तर हे नियोजन मी कितीही काही जरी झालं ना, तर माझं हे नियोजन मी अजिबात ढासळून देत नाही। लईत लई किंवा असं फार तर फार जास्तीत जास्त असं 1 दिवस 2 दिवस मागे पुढे होऊ शकतं, पण मी माझं जे नियोजन आहे ते अजिबात मोडत नाही। ज्या दिवशी माझी क्लिनिंगची टर्न आहे त्या दिवशी मी क्लिनिंग करणारच। तर 15 दिवसातून आपण अशा पद्धतीने जर किचन क्लीन केलं तर खूप जास्त आपलं किचन जे ते नीट अँड क्लीन राहतं। तुम्ही बघू शकता, इथे एक ना एक वस्तू मी व्यवस्थित क्लीन केलेली आहे, पुसून वगैरे व्यवस्थित स्वच्छ करून आणि जागेवर ठेवलेली आहे। तर हे असं किचन मी कसं ठेवते काय ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्याचबरोबर गॅस स्टोव जो आहे माझा 4 बर्नरचा गॅस स्टोव आहे, हा मी कसा क्लीन करते, त्यानंतर किचनची चिमणी कशी क्लीन करते, हे सगळं या व्हिडिओमध्ये येणार आहे आणि छोटे छोटे टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्या आपल्याला रोजच्या जीवनातच खूप जास्त हेल्पफुल असतात। तर इथे जी किचन चिमणी आहे ना ती सगळी क्लिनिंग झाल्यानंतर जे ती मी सेल्फ क्लिनिंगला लावलेली होती, तर ती सेल्फ क्लिनिंग होत आहे। मी जी चिमणी घेतलेली आहे तिच्यामध्ये तो मोड आहे की ती सेल्फ क्लिनिंग, आतली जी क्लिनिंग असते ना ती आपोआप होऊन जाते, ऑटोमॅटिकली होऊन जाते। त्यानंतर सगळं किचन आवरल्यानंतर महिन्यातून किंवा 15 दिवसातून ज्या दिवशी मंगळवार असेल किंवा पौर्णिमा असेल ना त्या दिवशी मी अशा पद्धतीने किचनमध्ये संध्याकाळी सुद्धा जे ती व्यवस्थित किचन आवरून घेऊन पूजा करत असते, दिवा वगैरे लावून, आणि देवाला गोडाचा नैवेद्य सुद्धा ठेवत असते, जसं की आज मी पेढ्याचा नैवेद्य ठेवलेला आहे। तर अशा पद्धतीने मी माझं किचन जे ते आवरीत असते। आता मी सगळ्यात अगोदर जे ते आजचा व्लॉग जो तो पहाटपासून शूट करायला सुरुवात केली होती। ह्या बुधवारचा व्लॉग जो आहे तो अर्धा व्लॉग जो आहे तो मी तुमच्यासोबत
गुरुवारी शेअर करणार आहे, कारण की व्लॉग जो तो खूप मोठा झालेला होता. तर मी पहाटपासून व्लॉग जो तो स्टार्ट केलेला होता आणि पहाटे लवकर उठून माझं वर्कआउट वगैरे आवरलं. त्यानंतर पूजापाठ आपलं काय आहे ते आवरून घेतलं आणि मुलांची आज फरमाईश होती, त्या फरमाईशप्रमाणे त्यांना टिफिनलाही आणि ब्रेकफास्टलाही जेवण दिलं. त्यानंतर स्वयंपाक करून घेतला. तर आता मी या अगोदरही भरपूर वेळेस तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे की ज्या वेळेला मला किचनमध्ये किंवा मग घरात अशी आवराआवर करायची असते ना, त्यावेळेला मी सकाळी लवकर उठून आणि 2 टायमाचा स्वयंपाक जो आहे तो एकदा करून घेत असते. म्हणजे चपात्या करून घेते आणि भाजी काय आपण पटकन वेळेवर करू शकतो. तर मी दोन्ही टायमाचा स्वयंपाक करून घेतलेला होता आणि त्यानंतर सगळं भांडे वगैरे आवरून घेतले आणि त्यानंतर मी माझ्या कामाला लागलेली होती. तर इथे मी आता बेसिंग आणि बेसिंगचा एरिया जो आहे ना तो क्लीन करून घेत आहे. तर अगदी म्हणजे तुम्ही इथे बघू शकता, मी जास्त जोर लावत नाही किंवा जास्त असं जास्त रग लावून असं घासत नाही किचन, कारण की मी नेहमी असं क्लीन करत असते ना, तर जास्त खराब माझं किचन जे ते मी होऊनच देत नाही. त्यामुळे मला जास्त असं जास्त वेळ जात नाही कामामध्ये किंवा जास्त मेहनतही करावं लागत नाही. तर आपल्याला एक लक्षात ठेवायचं की आपल्याला 15 दिवसातून अशा प्रकारे आपल्या किचनची डीप क्लिनिंग जी ती करतच राहायची, जेणेकरून एकदाच आपण खूप जास्त घाणेरडं होऊन द्यायचं, खूप जास्त खराब होऊन द्यायची ती वस्तू किंवा ती किचन आणि त्यानंतर ते स्वच्छ करायचं. तर त्यापेक्षा अशा पद्धतीने आपण किचन जे ते 15 दिवसाला 1-2 तासाचं किंवा 1 तासाचं मेहनत आपली करून आणि आपण किचन जे ते क्लीन करत राहायचं. तर जे बेसिंग आहे ते व्यवस्थित बेसिंगचा एरिया घासून घेतलेला आहे, धुवून घेतलेला आहे आणि त्यानंतर माठ जो आहे ना तो मी व्यवस्थित बाहेरून धुवून घेतलेला आहे, आतून मी धुवून घेतलेला होता. तर आत्ता काही गरज नव्हती, त्यामुळे मी तो फक्त बाहेरून पुसून घेतलेला आहे आणि त्यानंतर जो पुसण्याचा कपडा आहे ना तो व्यवस्थित क्लीन करून घेतलेला आहे. आणि आता मी बेसिंगचा एरिया माझा क्लीन झालेला होता. तर आता मी लागलेली आहे इकडे जी माझी रॅक आहे ना डब्यांची ती क्लीन करून घेणार आहे. तर सगळ्या डब्यांचे झाकणं जे ते मी काढून घेणार आहे आणि ते घासून घेणार आहे, कारण की डब्यांच्या झाकणावर जे ते आपण रोज घरामध्ये दिवा लावतो, दीप जाळतो आणि कापूरही जाळतो ना, तर त्यामुळे थोडेसे असे छोटे छोटे काळे काळे पार्टिकल्स जे ते सगळ्या डब्यांवर पडलेले असतात. तर मी शक्यतो जे ते सगळ्या डब्यांचे झाकणं जे ते घासून व्यवस्थित पुसून आणि लगेचचे लगेच येते त्यांना लावून घेते आणि जी रॅक आहे ना ती व्यवस्थित पुसून घेत आहे. तर राहाडा कुठलाही न करता अशा पद्धतीने आता तनिष्का आलेली होती, तर मी तिला फक्त एक अर्धा तासासाठी अर्धा तास बी नाही, अगदी 15 मिनिटासाठी माझ्या हाताखाली काम करायला घेतलं. तिने फक्त मला झाकणं घासून दिले आणि मी लगेचच वरती उभीच होते. तर माझं एक साईड जे ते रॅक पुसायचंही चालू होतं आणि बरण्या पुसायचंही चालू होतं आणि ती एक साईड जे ते मला हे बरण्यांचे झाकणं घासून देत होती. आणि 2 कपड्यांनी मी व्यवस्थित जे ते दोन्ही सुकेच कपडे होते त्या सुक्या कपड्यांनी व्यवस्थित ते झाकणं पुसून आणि डायरेक्टली लावत होती. तर अशा पद्धतीने मी जे ते झाकणं जे ते क्लीन डायरेक्टली घासून आणि मग पुसून वगैरे ते डब्यांना लावत असते. तर जास्त आपल्याला मेहनत करण्याची गरज पडत नाही, पुसत बसण्याची गरज पडत नाही, कारण की ते थोडंसं असं ते कापूर आपण जाळतो ना त्यामुळे ती अशी काजळे आलेली असते ना, ती पुसायला गेलं की ती पांगते. त्यामुळे आपल्याला घासूनच घ्यायचे ते डब्यांचे झाकणं आणि जे बरण्या आहे ना त्या खराब होत नाही, फक्त झाकणांवरती ते अशी एक लेअर येऊन जाती, कारण की आपण कापूर जाळत असतो त्यामुळे. तर सेम ह्याच पद्धतीने मी सगळ्या बरण्यांचे झाकणं जे ते घासून आणि पुसून जागेवर लावून देईल आणि रॅक जी ती पुसून घेईल. आणि जे स्टीलचे डबे आहे ना ते मी फक्त पुसूनच घेणार आहे, कारण की आता तुम्हाला तर माहिती 15 दिवसापूर्वीच आपण दिवाळीची आवराआवर केलेली आहे. तर क्लीन तर होतंच माझं किचन, पण मी 15 दिवसातून असं आवरून घेते ना तर ते खूप बरं पडतं. म्हणजे जास्त वेळ जात नाही माझं किचन आवरण्याला आणि किचन जे ते व्यवस्थित नीट अँड क्लीन दिसतं. माझ्यासारख्या व्यक्तीला तरी किचन नीटनेटकं आणि क्लीन दिसणं खूप गरजेचं असतं. किचनमध्ये खूप राहाडा झाला किंवा धूळ वगैरे साचली ना तर माझी आपोआप चिडचिड व्हायला लागते आणि खूप अशी मी सगळ्यांवर बडबड करायला लागते. तर माझी चिडचिड जास्त वाढून जाते. त्यामुळे मी किचन आणि पूर्ण टोटल घरच जास्त व्यवस्थित क्लीन ठेवण्याचा आणि कुठलीही वस्तू जी आपण जिथून घेतलेली आहे ना ती लगेचची लगेच तिथल्या तिथं ठेवण्याचा माझा हा अट्टाहासच राहतो. अट्टाहासच म्हणावं लागेल, कारण ते नाही केलं ना तर आपलं किचन जे ते खूप असं गर्दी होऊन जाते. आणि दुसरा एक वास्तुशास्त्रातच नियम सांगितलेला आहे
की आपण नेहमी जी गोष्ट कुठलीही वस्तू म्हणा किंवा काही गोष्टी आपण घेतो ना, त्या जसं आपल्याला एक घराची गरज असते ना, तसं त्या वस्तूलाही एक घर द्या, एक जागा द्या. म्हणजे घर द्या म्हणजे एक जागा द्या, फिक्स एक जागा. तर ती मी बऱ्यापैकी सगळ्या वस्तूंना जे ते एक जागा फिक्स केलेली आहे. तिथेच त्या वस्तू मी नेऊन ठेवत असते आणि तिथेच त्या पुसून वगैरे ठेवायच्या असतात. तर आता हे बघा, इथे तुम्ही जे माझं ओव्हन आहे ना, त्याचे हँड ग्लोव्ज जे आहे ते मी ओव्हनलाच अडकून ठेवत असते. तर ते पुसले आणि लगेच तिथेच अडकून ठेवून दिले. त्यानंतर ओव्हनच्या वरती मी मिक्सरचे भांडे आणि मोठे जे मग आहे ना ते ठेवत असते. आता तुम्ही बघू शकता, घर माझं छोटं आहे, पण छोट्याशा किचनमध्ये, छोट्याशा घरामध्येही मी खूप साऱ्या गोष्टी जिथे नियोजनबद्ध ठेवलेलं आहे. आणि माझं किचन जे ते नॉन मॉड्युलर आहे आणि असं किचन जे ते आवरणं खरंच खूप अवघड जातं, खूप टफ असतं. कारण की सगळ्या गोष्टी उघड्या असतात, सगळ्यांवर धूळ साचते आणि खूप आवरायला अवघड जातं. तर असं जर नियोजन ठेवलं तर आपल्याला अजिबात अडचणी येत नाही आणि आपल्याला याच पद्धतीने जे ते आपलं किचन जे ते क्लीन करत राहायचं आहे. तर तुम्ही बघू शकता, मी सगळ्या ज्या गोष्टी आहे, सगळ्या वस्तू ज्या आहेत माझ्या, त्या फक्त मी ओल्या कपड्याने पुसते. जास्त म्हणजे घासणीने वगैरे घासत बसत नाही, फक्त ओल्या कपड्याने पुसल्या आणि लगेच बस माझं ते काम झालं. आता इथे तिन्ही मुलं आलेले होते आणि तनिष्काने जे ते सॉन्ग वगैरे लावलेले होते आणि इथं चालू होतं की खायला दे आणि खूप त्रास देत होती. त्यामुळे तिला उचलून आणलं आणि बघा किती गोंडस आणि किती गोड दिसायला लागली ही. तर हिला आता बाहेर अजिबात करमत नाही, नुसतं घरात लागतं. तर बेलालाही तुम्हाला दाखवलं, थोडीशी मस्ती झाली आमची आणि त्यानंतर पुन्हा इथे मी कामाला लागलेली आहे. तर माझी जी रॅक आहे ना, तिच्या आतल्या साईडने थोडीशी जागा राहते. तर त्या छोटंसं किचन असल्यामुळं मी त्या जागेचाही उपभोग घेतलेला आहे. ती जागाही वापरलेली आहे. त्या जागेत जे अडेस्टिव्ह जे हुक असताना म्हणजे चिकटवण्याचे ते अडेसिव्ह हुक जे ते आणलेले आहे, ते चिपकवलेले आहे. त्याला त्या छोट्या ज्या रॅक आहे ना त्या अडकवलेल्या आहे. त्यामध्ये मी इसेन्शियल ऑइल आणि त्यानंतर आपले केकचे कलर असताना ते, परत नॉर्मल आपण जे कलर यूज करतो ना ते कलर, त्यानंतर पिझ्झा सीझनिंग वगैरे सगळे ते छोटे छोटे बॉटल आहे ना त्या तिथे ठेवलेल्या आहे. तर त्या रॅकही पुसून घेतल्या आणि त्या बाटल्याही सगळ्या पुसून घेतल्या. त्यानंतर ही कलरफुल रॅकची जी ट्रॉली आहे ना तीही मी साईडला घेऊन पुसून घेतली, त्या खाली पुसून घेतलं. त्याच्या मागचा जे टाईल्स आहे ना त्याही पुसून घेतल्या. तर फक्त हलक्या ओल्या हाताने मी, ओल्या कपड्याने मी पुसून घेत आहे हलक्या हाताने, तरी सगळ्या वस्तू व्यवस्थित स्वच्छ होत आहे. तर अशा पद्धतीने आम्ही जे ते सगळं घर आता टोटल मी जे किचनमधल्या वस्तू आहे ना त्या अशाच पद्धतीने पुसून घेतलेल्या आहे. आणि जवळजवळ माझ्या मते 4 वाजता म्हणजे एक दीड तासच झाला होता मला, मी हे काम करायला घेतलं होतं. आणि 3 वाजता शौर्य आला, तर तो तापलेला होता. तर मला अचानक त्याला जे ते हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला लागलं. तर त्यामुळे मध्ये माझा थोडासा गॅप पडला आणि त्याला हॉस्पिटलमधनं आणलं, खाऊ पिऊ घातलं आणि त्याला जरा बरं वाटायला लागलं. त्यानंतर मी पुन्हा इथे माझं जे ते काम सुरू केलेलं आहे. तर आता मी किचनची चिमणी जी ती क्लीन करून घेणार आहे. तर त्यासाठी मी हे हर्बलचं क्लीनर जे आहे तेच यूज करत असते. हे मी ऑनलाईन मागून घेत असते. गॅस स्टोव क्लीन करण्यासाठीही आणि चिमणी क्लीन करण्यासाठीही मी हेच क्लीनर जे ते यूज करते. आणि चिमणीचे जेही भांडे निघताना तेही मी ह्याच लिक्विडनी क्लीन करते. तर तुम्ही इथे बघू शकता, मी फक्त हे क्लीनर जे ते या चिमणीवर आणि गॅसवर जे ते स्प्रे करून घेतलेलं आहे. ते स्प्रे करायचे, अशा पद्धतीने स्प्रे करून घ्यायचे आणि एक 15-20 मिनटं थांबायचे. जास्त नाही, 15-20 मिनटंच थांबायचे आणि त्यानंतर आपल्याला लगेचच हे क्लीन करून घ्यायचे. तर आता बघा मी थांबले पण नाही, लगेचच ते त्यावर क्लीनर टाकलेलं आहे आणि लगेच जे ते कपड्याने पुसून दाखवते. तर बघा इतक्यात जे ते कपड्याने पुसल्या गेलेलं आहे. तर आपल्याला शक्यतो आहे ना किचनची चिमणी क्लीन करण्यासाठी ना कपड्याचं यूज करायचं नाही, कारण की खूप जास्त तेलाने माखलेली राहते ना ही चिमणी. तर आपण जी भांडे घासण्यासाठी घासणी यूज करतो ना ती घ्यायची. म्हणजे कपड्याने तरी थोडीशी जास्त मेहनत करावं लागते आपल्याला, पण जी स्क्रबर असतं ना भांडे घासण्याचं ते जर घेतलं तर त्याने खूपच इझिली जे ते आपली
किचनची चिमणी जी ती क्लीन होते. तर हे बघा मी ते स्क्रबर घेतलेलं आहे आणि त्या स्क्रबरनी अगदी हलक्या हाताने, तुम्हाला कुठेही वाटणार नाही की मी खूप जास्त जोर देऊन हे सगळे कामं करते. अगदी हलक्या हाताने त्या घासणीने आपल्याला हे क्लीन करून घ्यायचे आणि बस एक ओल्या कपड्याने पुसायचे, त्यानंतर सुक्या कपड्याने पुसायचे आणि आपली चिमणी जी ती वरच्या साईडने क्लीन करून झालेली आहे. आणि सेम ह्याच पद्धतीने मी जे ते आतल्या साईडनी सुद्धा चिमणी जी ती क्लीन करून घेईल. आणि तिचे भांडे सुद्धा जे ते त्या जाळ्या वगैरे त्यासुद्धा हे लिक्विड मी अगोदरच मारून ठेवलेलं आहे. 1 तासभर हे तसंच मुरत राहील, अर्धा पाऊण तास मुरत राहिलेलं होतं आणि ते व्यवस्थित मुरल्यानंतर बस आपल्याला घासणीने ते घासायचे आणि लगेचच ते क्लीन होऊन जातं. अजिबात त्याच्यात चिकटपणा जो तो राहत नाही. आणि त्यानंतर हे बघा इथे आता शौर्याला बरं वाटायला लागलं होतं, तर तो थोडीशी मला मदत करत आहे. मला टिश्यू पेपर पाहिजे होता, तर शेवटीचा एक हात जो आहे तो मी टिश्यू पेपरने जे ते पुसून घेत असते. चिमणी झालं, गॅस स्टोव झालं ते, तर टिश्यू पेपरने व्यवस्थित चिमणी पुसून घेतली. आणि त्यानंतर हे बघा इथे आता मी किचनच्या ज्या जाळ्या आहे ना, चिमणीच्या जाळ्या त्या घासून घेत आहे आणि एकदम इझिली हलक्या हाताने मी ही घासून घेत आहे. फक्त याचे जे आतले जे जाळ्यांच्या आतले जे गॅप असतो ना, तो आपल्याला व्यवस्थित घासण्याची गरज असते. तर त्यासाठी मी जो आपण हेअर कलर करतो ना ब्रशनी, तो हेअर कलरचा जो ब्रश असतो ना तो यूज करते, कारण की त्याचे ब्रेसेस जे ते एकदम सरळ असतात आणि ते त्या बरोबर त्या 14मध्ये जातात आणि त्यामुळे जे अटकलेलं पूर्ण चिकट तेल असतं ना ते पूर्ण यातनं निघून येतं. तर तो ब्रश मी यूज करून आतल्या साईडनी ह्या जाळ्या जे आहेत ते क्लीन करून घेईल आणि बस हलक्या हाताने आपल्याला घासून ह्या जाळ्या जे आहेत ते क्लीन करून घ्यायच्या आहे, धुवायच्या आहे, पुसायचे आहे आणि त्यानंतर उन्हात वाळत घालायचे आहे. तर आता मला तर वेळ झाला होता, अंधार पडायला लागला होता, त्यामुळे मी जे ते घरातच या अशा सुकत ठेवल्या, पुसून घेतल्या आणि फॅनच्या हवेखाली जे ते पूर्णपणे वाळवून घेतल्या. त्याच पद्धतीने जे ऑइल डिस्पेन्सर आहे ना तीही मी क्लीन करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आता मी इथे आतल्या साईडनी चिमणी जी ती क्लीन करायला आलेली आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला आतल्या साईडनी घासणीच्या साह्याने किचनची चिमणी क्लीन करायची आहे. ती व्यवस्थित क्लीन करून झाली की त्यानंतर आपल्याला किचनची हे चिमणी जी आहे ना ती सेल्फ क्लिनिंगला टाकायची आहे, म्हणजे जे आतले पाईप असताना तेही क्लीन होऊन जातात. तर मी आता अगोदर जे ते पूर्ण गॅस आणि चिमणी क्लीन करून घेईल आणि शेवटीला जे ते जी सेल्फ क्लिनिंगला ही चिमणी जी ती टाकणार आहे. त्यानंतर आता गॅस स्टोव घेतलेला आहे क्लीन करायला. अगोदरच जे लिक्विड आहे ते स्प्रे केलेलं होतं, त्यानंतर मी फक्त घासणीने इथे हे घासून घेत आहे. लिक्विड सोप घेतलेला आहे म्हणजे छान अशी चकाकी येते आणि त्याने घासणी म्हणजे लिक्विड सोप लावून घासणीने व्यवस्थित काने कोपरे घासून घेईल. आणि त्यानंतर माझ्याकडं जो स्टीलचा ब्रश आहे ना गॅस घासण्याचा, त्या ब्रशनी मी जे साईड्स आहे आणि कोपरे कापरे आहे ना गॅसचे जे तेलकट होता ते क्लीन करून घेईल. तर हे ब्रशसुद्धा आपल्याला किचनमध्ये जास्त करून गॅस क्लीन करायला खूप कामी येतात. तर मी हे ऑनलाईन मागवलेले आहे आणि माझ्या मते 69 रुपयाचे हे 3 ब्रश आहे. तर तिन्ही ब्रश वेगवेगळ्या प्रकारचे, एका ब्रशचे जे ते तांब्याचे ब्रेसल्स आहे, एकाचे स्टीलचे आहे आणि एक जो तो प्लास्टिकचा आहे. तर तिन्ही ब्रश जे ते 3 वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला किचनमध्ये खूप व्यवस्थित कामी येतात. तर मी शक्यतो जो तो स्टीलचा ब्रश आहे ना, म्हणजे स्टीलचे समोरचा काथ्या असलेले त्याच ब्रशनी गॅस जो तो क्लीन करते. त्याचे पूर्ण साईड्स वगैरे, बटनाच्या साईड्स वगैरे ते त्यानेच क्लीन करते, म्हणजे मग ते व्यवस्थित क्लीन होऊन जातं. अजिबात त्यात चिकट वगैरे राहत नाही, व्यवस्थित घासलं जातं. तर आता व्यवस्थित घासून झालेला आहे माझा गॅस. आणि मी जास्त गॅस किंवा किचन ओटा धुण्यासाठी जास्त पाण्याचा यूज करत नाही. तर अगदी 2 तांब्या पाण्यामध्येच मी गॅस तो धुवून घेतला आणि पूर्ण त्याचं पाणी निचरून घेतलं. खालच्या साईडनी आपला किचन कट्टा जो आहे तोही मी क्लीन करून घेईल आणि जी कूलिंग रॅक आहे ना तीही मी घासून पुसून ट्रॉलीमध्ये ठेवलेली, कारण की ती किचनच्या एकदम म्हणजे आपण फोडणी वगैरे देतो ना तिथे जवळच असते ना, तर थोडीफार खराब झालेली असते ना. तर मी चॉपिंग बोर्ड झालं, ही कूलिंग रॅक झालं, हे जे ते वरचीवर जे ते क्लीन करत असते. तर तेच मी आता इथे क्लीन करून घेतलेलं आहे. तो पाणी निसरण्यासाठी जाळीत ठेवला. त्यानंतर
आता मी ह्या ज्या बरण्या आहे ना, ड्रायफ्रूट वगैरे ठेवलेले, तेलाचे, लोणच्याची बरणी, या पुसून घेईल आणि त्यानंतर त्याच्या खालचं जे सरफेस आहे किचन कट्ट्याचं तेही पुसून घेईल. तर या पद्धतीने मी एक ना एक वस्तू जे ते फक्त हलक्या हाताने ओल्या कपड्याने पुसून आणि आपापल्या जागेवर लगेचची लगेच ठेवून देत आहे. तर खूप इझी पडतं अशा पद्धतीने आपण जर कामं केले तर. आणि अजिबात आपल्याला असं वाटणार नाही एवढी सगळी कामं केल्यानंतर सुद्धा की माझं अंग हातपाय दुखत आहे किंवा मला त्रास होतोय, कारण ते जास्त खराब झालेले नसतात, त्यामुळे आपल्याला जास्त त्याला मेहनत लावायला नाही लागत. आणि याच पद्धतीने मी जे तेलाच्या बरण्या आहे ना त्याही क्लीन करून घेतलेल्या आहे, पुसून घेतलेल्या आहे. आणि जी ट्रॉली आहे ना तेलाच्या बरण्यांची, त्यामध्ये मी टिश्यू पेपर ठेवून घेतलेला आहे आणि त्या ट्रॉलीमध्ये त्या बरण्या व्यवस्थित लावून आता मी जी कॉर्नरची रॅक आहे ना ती रिकामी करून घेऊन तीही व्यवस्थित पुसून आणि पुन्हा ते सगळं सामान जे ते जागेवर ठेवून देणार आहे. मसाल्याचा डबा जो आहे तो पूर्णपणे रिकामा केलेला होता मी अगोदरच, तो क्लीन करायचा आहे मला, तर तोही घासून घेईल. आणि सगळे जे भांडे आहे ना त्या कॉर्नरवरचे ते जिथले तिथे लगेच आपल्या जागेवर लावून देईल. तर आता हा एरियाही माझा क्लीन झालेला आहे. आणि पुढचं जे किचन कट्टा आहे ना तो अगोदर मी आता पुसून घेणार आहे पूर्णपणे. आणि किचनमध्ये ज्या मी चुली ठेवलेल्या असत्या ना त्यांच्या खालीही व्यवस्थित पुसून घेईल. जी खिडकी आहे ना किचनची तीही व्यवस्थित पुसून घेईल. आणि त्यानंतर आता मी गॅस जो आहे तो ओल्या कपड्याने एकदा पुसून घेईल आणि त्यानंतर सुक्या कपड्याने पुसून घेईल. तर तुम्ही इथे बघू शकता ज्या पद्धतीने माझा गॅस स्टोव्ह वरच्या साईडने क्लीन दिसतो ना त्याच पद्धतीने आतल्या साईडने सुद्धा तो व्यवस्थित क्लीन राहतो. तर व्यवस्थित गॅस पुसून घेतला, सुकवून घेतला आणि त्यानंतर गॅस बर्नर चालताय की नाही, त्यात पाणी गेलं का काय ते चेक करण्यासाठी मी सगळे बर्नर जे ते चेक करून घेतले ऑन करून. तर सगळे व्यवस्थित चालत होते. तर व्यवस्थित जे ते गॅस स्टोव्हही माझा क्लीन झालेला आहे. त्यानंतर किचन चिमणीचं जे डिस्पेन्सर आहे ना ऑइल डिस्पेन्सर, त्यामध्ये मी टिश्यू पेपर लावून घेतला, जेणेकरून त्यामध्ये जे तेल साचतं ते त्या टिश्यू पेपरवर येतं. आपल्याला ज्या वेळेला तो डिस्पेन्सर ते क्लीन करायचा असताना तर जास्त मेहनत करावी लागत नाही. तर ही एक टिप्स आहे तुमच्यासाठी. तर ते जे डिस्पेन्सर आहे ना ऑइल कंटेनर त्यामध्ये आपल्याला टिश्यू पेपर लावून घ्यायचं आहे. आता ते मी लगेच लावून आणि टिश्यू पेपर लावून आणि डिस्पेन्सर जागेवर ठेवून दिलेलं आहे. त्यानंतर आता किचन कट्ट्याच्या खालची जी ट्रॉल्या आहे ना त्या सगळ्या ट्रॉल्या मी काढून पुसून घेईल. त्यातलं सामानही सगळं पुसून घ्यायचे, व्यवस्थित रचून घ्यायचे. आणि किचन कट्ट्याच्या खालचे जे सगळं रॅक आहे ना त्याही आपल्याला ओल्या कपड्याने पुसून घ्यायचे या पद्धतीने. तर अशा पद्धतीने मी त्या रॅक पुसून घेतल्या आणि ट्रॉल्या ज्या आहेत त्या पुसून त्यात भांडे वगैरे व्यवस्थित लावून घेतले. त्याच पद्धतीने दळणाचे डबे जे होते ना तेही मी बाहेर काढून त्याच्या खाली झाडून पुसून घेतलं आणि डबेही पुसून घेतले आणि ते जागेवर लावून दिले. त्यानंतर आता ही रॅक क्लीन करायला आलेली आहे. तर यातलेही ट्रॉल्या आपल्याला व्यवस्थित पुसून घ्यायचे. सगळे भांडे व्यवस्थित पुसून आणि ट्रॉल्यांमध्ये लावायचे. जे एक्स्ट्राचे भांडे आहे ते आपापल्या जागेवर साईडला ठेवून द्यायचे. आणि रोजचे रेग्युलरचे वापराचे जे भांडे आहे ते आपल्याला यूजला व्यवस्थित घ्यायचे. तर ही ट्रॉली ही माझी आता पुसून झाली आहे आणि यामध्येही मी सगळे भांडे जे ते व्यवस्थित रचून घेतलेले आहे. तर अशा पद्धतीने मी माझे रोजचे वापराचे भांडे जे ते ह्या ट्रॉल्यांमध्ये ठेवते. आणि ह्या ट्रॉल्यांमध्ये ठेवल्यामुळं काय होतं की आपल्याला वापरायलाही सगळं खूप जास्त इझी होतं. तर ह्याच पद्धतीने मी आता त्या सगळ्या किचन कट्ट्याचा खालचं व्यवस्थित क्लीन करून घेईल. मसाल्याचा डबाही क्लीन करून घेईल पुसून आणि तो जागेवर ठेवून देईल. आणि त्यानंतरचा हा फायनल लुक आहे. तर अशा पद्धतीने माझं किचन जे ते फक्त आता कॅमेरा घेऊन मी व्हिडिओ पर्पजवर मला 3-4 तास हे किचन क्लीन करायला लागले. पण आपण विदाऊट व्हिडिओ शूटिंग जर काम करत असलो ना तर फक्त 1च तासामध्ये आपण हे सगळं किचन अशा पद्धतीने क्लीन करू शकतो. फक्त आपल्याला 15 दिवसातून अशा पद्धतीने नियोजन ठेवून किचन जे ते क्लीन करत राहायचे. तर अशा पद्धतीने माझं किचन क्लीन झालेलं आहे. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक देऊन मोटिवेट करण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, कारण की अशाच प्रकारचे नवनवीन ब्लॉग व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आपल्या चॅनलवरती. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओ